पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हा ताई बोल। विद्युत, अरे माई अप्पा पोचले का घरी? अगं माझं काही बोलणं नाही झालंय, पण आय थिंक सोसायटीत जरा पाण्याचा इश्यू होता, त्यामुळे अर्जंट मीटिंग लावली होती। अप्पा सेक्रेटरी आहेत, त्यामुळे ते गेले असतील तिथे आणि मग लेट झाला असेल। नाही नाही, म्हणजे मी यांचा फोन लावत होते तर यांनी उचलला नाही, म्हणून तुला फोन केला। बरं तुम्ही नीट पोहोचलात ना? सगळं ओके आहे ना तिथे? हो पोचलो आम्ही आणि सगळं ओके आहे। बरं ताई ऐक, मला आत्ता बोलता नाही येणार, एक इम्पॉर्टंट केसची मीटिंग चालू आहे, त्यामुळे मी तिथे चाललोय। मी नंतर कॉल करतो तुला, चालेल? ठेव, बाय। काळजी घे। खूप गप्पा मारायच्यात मला तुझ्यासोबत। आणि बेस्ट पार्ट काय माहितीये का, आई बाबा ना तुझ्यासोबत खूप कम्फर्टेबल झालेत। बाबा तर इतके चिल असतात तू असलास तरी, जसं की तू फॅमिली मेंबरच आहेस। काय झालं मयुरी? काय नाही। तू ऑकवर्ड होतेस का? ऑकवर्ड म्हणजे घरात कोणीच नाही आणि आपण। तुला नाही आवडत आहे का हे? आवडत नाही असं नाही प्रतीक, मला ना थोडं वेगळं वाटतंय। मी एक काम करते, मी ना दार उघडं ठेवते। हां, एवढा विचार नको करूस। असं नको ना बघू माझ्याकडे। बघू दे, मला माहित नाही हा तुझा इनोसंट चेहरा मला परत बघता येईल की नाही। असं का बोलतोय? मी के तुला टेम्पररी हो नाही म्हणाले। तू म्हातारा होईपर्यंत तुला मला असंच बघायचं। प्रतीक काय झालं? इतका काय इमोशनल झालायस? प्रतीक सॉरी, मी म्हातारा वगैरे म्हणाली म्हणून तुला टेन्शन आलंय का? नाही। हे बघ, मी खूप सिरियस आहे तुझ्या बाबतीत। तू पण आहेस ना? हो, अगदी काहीतरी डोळ्यात गेलं ग। यू ओके? मयुरी काहीतरी प्यावंसं वाटतंय, मी आपल्याला ज्यूस बनवू? फ्रीज मध्ये रेडी मिक्स आहे, मी लगेच करून आणते। थांब थांब, मी बनवून आणतो दोघांना। बरं। प्रतीक, फ्रीजच्या दारात बॉटल्स आहेत बघ, आणि ग्लासेस ना ते। हो लक्षात आहे, त्या दिवशी मिल्कशेक साठी वापरलेले ना। आणि 4 चमचे टाका एका ग्लास साठी। हो। हा, आणि फ्रीज मधलंच पाणी घे, बॉटल्स आहेत बघ भरून ठेवल्या। प्रतीक, आपण जेवढं फिरू ना आणि जेवढी मज्जा करू तेवढाच मी अभ्यास पण करणार आहे। मी प्रेमात पडले म्हणून अभ्यासात कमी पडायचं नाहीये, कारण माझ्या आई बाबांना मला कायम खुश ठेवायचंय। तुला माहितीये का, आता कुहू फायनल मध्ये आली ना, तर आई इकडचं सगळं सोडून तिच्यासोबत नाशिकला गेलीये। माझे आई बाबा खूप सपोर्ट करतात रे। आणि बाबा इतके बदलले आहेत ना, म्हणजे मला कधी वाटलं पण नव्हतं की माझा मित्र, माझे बाबा आणि मी बसून पावभाजी वगैरे खाऊ। थँक्स। काय झालं मयुरी? आधी तू एक सिप घे। तुझ्या ह्या ग्लासला स्पेशल बनव। सुद्धा ह्याच ग्लासमधून सिप घेईन। प्रतीक, घरात कोणी नाहीये तर प्रत्येक वेळी रोमॅन्टिक होणं कंपल्सरी आहे का?
तुला असं वाटत नाहीये का म्हणजे तुझ्या बॉयफ्रेंडनी तुझ्यासाठी इतका ज्यूस बनवलाय आणि तू तो पीत सुद्धा नाहीयेस? पिते. शिल्पी तुला सांगावं लागेल मला. का का सांगावं लागेल? तू सांगतोस मला काही? तू कुठे चाललायस, कुठल्या मीटिंगला चाललायस, कुठली डील क्रॅक केली आहेस, कधी बोलतोस हे सगळं? शिल्पी माझा बिझनेस आणि तू जे करतेयस यात खूप फरक आहे. मला माहिती नाही की तू नक्की काय करतेयस, पण जे काही तू प्लॅन करतेयस ना ते खूप भयंकर आहे असं मला खूप गट फिलिंग आलंय. प्लीज यार, उगाच काहीतरी बेसलेस बोलू नकोस विक्रम. मी बेसलेस बोलत नाहीये. तू माझ्या एका माणसाला हायर केलंयस आणि तो माणूस काय काम करतो ना हे मला चांगलंच माहिती आहे शिल्पी. आमचे डीलर्स जेव्हा अंडरग्राऊंड जातात तेव्हा त्यांना घाबरवायला आणि धमकावायला येतो तो. का हायर केलंयस तू त्या बायकरला? शिल्पी मी तुला विचारतोय आणि तू मला न विचारता माझ्या फोन मधून मेडिकल ड्रग डीलरचाही नंबर घेतलायस. कशासाठी? आय नो की काही औषधं अशी असतात जी ओव्हर द काउंटर नाही मिळत, त्यासाठी एक स्पेशल प्रिस्क्रिप्शन लागतं. काय घेतलंयस तू त्या मेडिकल ड्रग डीलर कडून? शिल्पी डू नॉट टेस्ट माय पेशन्स. तू काय करतेयस हे मला माहित नाही, पण जे करतेयस ना ते अश्विनीला त्रास द्यायला करतेयस एवढं नक्की आहे. हो हो मी त्यासाठीच करतेय हे सगळं आणि करणार, कारण मला तिचं सुख बघवत नाहीये. पण हे सगळं कशासाठी? आता पडलीये ना ती घराबाहेर, मग हे सगळं कशाला? हो ती घरातून बाहेर पडली, पण घराबाहेर पडण्याआधी तिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. त्याचं काय? शिल्पी एक लक्षात ठेव, तू मला तुझ्या आईबाबांना इंट्रोड्यूस केलंयस आणि आता मला सगळे चांगले रिलेशन्स बिल्ड करायचे आणि तुझ्याबरोबर खुश राहायचे. मलाही तेच करायचं विक्रम, पण माझा आनंद अश्विनी वाघमारेला उद्ध्वस्त करण्यात आहे. मला वाटलेलं तुझा आनंद माझ्यात आहे. ऑफकोर्स. एनिवेज, तू सांगून जर ऐकणारच नसशील तर तुला सांगण्यात काहीच उपयोग नाहीये. कर, तुला जे करायचं ते कर. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव शिल्पी, आता जर तू कुठल्या प्रॉब्लेम मध्ये अडकलीस ना तर तिथे मी तुझी हेल्प करायला येणार नाही. डू नॉट टेक मी फॉर ग्रँटेड. आणि त्यानंतर मी तुला कुठल्याही गोष्टीची गॅरंटी देऊ शकत नाही की आपण दोघं एकत्र राहू शकू की नाही. विक्रम, अरे संजू. कशी आहेस मयू? काय गाणी हाताला काय लागलं तुझ्या? अगं बाई, काय झालं ग मयुरी? बघितलंच नाही मी. काल मायनर ऍक्सिडेंट झाला, पण थोडंसं खर्चटलंय, बाकी काय नाही. हाय हे काय ग, लक्ष कुठे असतं तुमचं? काय धडपडता? जरा जपून राहावं ग बाळा. असं काय धडपडता का तुम्ही? ऍक्च्युली प्रतीकने मला घरी लवकर आणलं म्हणून मी बरी तरी झाले आतापर्यंत. अगं बाई, म्हणजे आम्ही आलो तेव्हा हा इथेच होता का? सॉरी हा, लक्षातच नाही आलं. हाय आजी. हाय आजोबा. तू मयुरीचा मित्र का? नाही म्हणजे आपली कधी ओळख नाही झाली ना? नाही, मी ओळखतो. हा कुहूचा बेस्ट फ्रेंड आहे आणि आता माझा पण होणार. मी तुम्हाला सगळ्यांना बघितलंय, म्हणजे तुम्ही नाही का अश्विनीच्या कॉम्पिटिशनला आलेलात तेव्हा. अच्छा. ओ अच्छा अच्छा, म्हणजे तू आशूचा मित्र आहेस, मयुरीचा नाही. हा म्हणजे काइंड ऑफ यू कॅन से दॅट. त्याचंच घर आहे हे, त्याच्यामुळेच मिळालं आम्हाला. ओके ओके, हा नाही म्हणजे ही सगळी कर्मकहाणी तुझ्या आईने सांगितली आहे मला. फक्त हा तोच मुलगा हे माहिती नव्हतं मला. हे काय आहे? हे तुम्ही काय पिताय? मी पण पितो. ए थांब. काय झालं? ते नको पिऊस. का? म्हणजे कसं आहे, हे गरम झालंय आणि उष्टही झालंय ना. मी एक काम करतो ना, मी आपल्या सगळ्यांना थंड ज्यूस बनवून आणतो. ओके ओके. मयू, आता मी आली आहे ना, अजिबात टेन्शन घेऊ नको. मी छान काळजी घेईन बघ तुझी. म्हणजे तुम्ही आता इथेच राहणार? अरे, आमची बॅग नाही का बघितलीस तू? प्रतीक आईनेच बोलवलंय त्यांना राहायला. हा, म्हणजेच आता तुम्ही इथेच थांबणार ना? हो,
प्रतीक म्हणजे प्रॉब्लेम आहे का? म्हणजे आम्ही 4 जण राहतो आणि आता इतकी लोक आली म्हणून तू असं विचारतोयस का? पण आई येईपर्यंतच राहणार आहेत ते, नंतर जाणार घरी. अरे मयुरी, हा काय प्रश्न आहे? तुम्ही काय माझं घर बेड सिस्टीमवर रेंटला घेतलंय का? अख्खं घर घेतलंय ना, मग किती लोक राहा, म्हणजे ऍटलिस्ट अश्विनी येईपर्यंत तरी मयुरी एकटी नाही राहणार. आणि तसेही तुम्ही दोघं सिनियर सिटीजन आहात, म्हणजे तुम्ही तर घरीच थांबाल ना. आणि संजूचं तर वेकेशन आताच सुरू झालंय, सो तोही घरी थांबेल. वा वा वा, किती कमाल आहे. हे बाय द वे, तुम्हाला काही हवंय का? म्हणजे लुडो, कॅरम असं काही हवं असेल तर मला सांगा, पण फक्त मयुरीला कंपनी द्या. सर सर तुम्ही इथे आलात ना, मला फार आनंद झालाय. अरे ए संजू, इथे इथे. अरे आता आपण इथे फुल एन्जॉय करू. मी ना आता तुमच्यासाठी मस्त सरबत आणतो थंड करून. ओके ओके. माझ्यासाठी प्लीज 1 ग्लास पाणी आणशील का? मी आणते आजी. अगं मयू, तुला लागलंय, बरं नाहीये, तू कशाला, बस ना. अगं ओके, आता एवढं काही नाही लागलंय, तू बस, मी पाणी आणते. चांगला वाटलं नाही मुलगा? थोडा बालिश आहे पण मनाने बरं वाटतं. हो, आणि स्ट्रॉंग पण आहे, मला उचलून पण घेतलं. अरे तू ज्यूस फेकून का टाकलास? मी प्याले असते ना, वाया का घालवायचा? अरे सॉरी, काही सगळे आले ना, मी त्याच नादात होतो आणि मग ते ओतून टाकलं का चुकून. प्रतीक, मला एक समजतच नाहीये, आपल्याला आणि आपल्या गर्लफ्रेंडला समजा प्रायव्हसी मिळत असेल आणि अशा वेळी तिचे फॅमिली मेंबर्स आले तर कुठचा बॉयफ्रेंड खुश होतो रे एवढा? मला तुझ्या घरचे आवडतात आणि आपण दोघं असण्यापेक्षा ते सगळे असल्यावर किती मज्जा येते माहिती आहे ना. आय मीन, मला तुझ्या घरच्यांना भेटायला फार आवडतं. आणि आता तर बघ ना, तुझी आजी आजोबा आणि तो संजू पण आलाय, सो इट्स लाईक चेरी ऑन द टॉप ना. खूप मजा येईल मला. म्हणजे हे सगळं प्लॅनिंग आहे, इन लॉज आणि ग्रँड इन लॉजला इम्प्रेस करण्याचं. हा, ऑफकोर्स, प्रायव्हसी तर आपल्याला लाईफ टाइम मिळेल ना. मयुरी, मी आलो 2 मिनिटात. यू गाईज कंटिन्यू. ओके. कसं आहे ना शिल्पी, जर आपली विल पॉवर स्ट्रॉंग असेल ना, तर आपल्याला जे हवं ते बरोबर होतं. आणि ह्यावेळी माझी विल पॉवर तुझ्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग होती. काय बोलतोयस तू? अगं तू सरांची व्यवस्था केलीस, पण इथे ना मयुरीचे आजी आजोबा आणि तिचा कझिन म्हणजे तुझा संजू आलाय. काय शिल्पी, कुठे आहे तुझा एकांत? कसं करू मी तुझं काम आता? व्हॉट? हे सगळे लोक कसे काय आले इकडे? तू ना तुझ्या शत्रूला नीट ओळखत नाहीस. तुला काय वाटलं अश्विनी काय तिच्या मुलीला वाऱ्यावर टाकून जाईल? अश्विनीने इथे परफेक्ट फिल्डिंग केली आहे. तिने इथे सगळं काय बरोबर केलंय आणि हे तुला समजायला हवं होतं. सो आता नो प्रायव्हसी, नो प्लॅन. हॅलो हॅलो, काय मूर्खपणा आहे हा? म्हातारा म्हातारी कसे काय पोहोचले तिकडे? काहीतरी करायला पाहिजे. शिल्पीसाठी आजपर्यंत एकही गोष्ट अशक्य ठरलेली नाहीये आणि ठरणारही नाही. सो गेट रेडी प्रतीक. मुलं बघितलं का? अमाऊंट जरा जास्त वाटत नाही का तुला? मग चांगलं आहे ना, सेव्ह करू आपण. घे चापी. मला एक सांग, फक्त इन्स्पेक्शनच्या कामासाठी कोणी एवढे पैसे देतं का? असेल मालदार पार्टी, दिले असतील पैसे. तुला काय करायचं रे? हे बघ श्रेय, रिअल इस्टेटमध्ये तूही काम करतो आणि मीही करतो. कितीही मालदार पार्टी असू दे, हातातून 1 रुपया सुटत नाही. असं थोडी असतं, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आणि तुला म्हणायचंय काय एक्झॅक्टली? बघ, मला एवढंच म्हणायचंय,
की मला आहे ना काहीतरी झोल वाटतोय, लफडा वाटतोय. वहिनी गावी गेल्या, कालच मयुरीचा ऍक्सिडेंट झाला आणि आज आपल्याला हे काम मिळालंय. पक्का काहीतरी लफडा आहे बॉस. ही सगळी अशी जुळवा काय करतोयस तू? नाही म्हणजे आमची सगळी एकच फॅमिली आहे, पण प्रत्येकाचं एक स्वतंत्र आयुष्य चालूच असतं ना. अरे श्रेयस, मला काय म्हणतो तुला कळतंय का? हे काम आपल्याला अचानक मिळाले, न मागता, आणि पैसे एवढे ते न मागता. चहा पी. पक्का काहीतरी झोल आहे बॉस. अचानक मध्ये भयानक होतात अशा गोष्टी, त्याच्यात काय एवढं? बर मला एक सांग, ती दोमडी कुठे आहे? शिल्पी रे, शिल्पी कशी आहे? आनंदात आहे, आणि ऑब्विसली आनंदात असणार ना. आम्हाला काढलं घरात ना, आता काय तिचं राज्य आहे, ती हॅपी. परमनंटली असमाधानी बाई आहे ती. तुम्ही तिकडे होता तरी तिच्या पोटात दुखत होतं. तुम्ही आता इकडे आहात, चौकोनी कुटुंब, हॅपी कुटुंब, सुखी कुटुंब, तरी तिच्या पोटात दुखतंय. तुम्ही इकडे आल्यापासून तिने तुम्हाला काही त्रास वगैरे दिलाय का? काही प्रॉब्लेम क्रिएट केले का? नाही, शांत आहे तशी. अरे मग 100% काहीतरी झोल आहे बॉस. आहे झोल आहे, है ना? हो. कुठे आहे माहितीये झोल? तुझ्या डोक्यात. काम धंदे काय नाही, घरी बसू त्या OTT वर काय ते क्राईम सिरीज बघत राहतो, म्हणून तुला हे सगळे झोल आठवतात. काहीतरी टाइमपास करू नको, समजलं ना? अरे असं काही नाही. असंच आहे. आणि तुझं आता हे शर्लॉक होम्स प्रकरण संपलं असेल तर जरा बिझनेसवर कॉन्सन्ट्रेट करूया का? पी तो चहा. चला चला डिटेक्टिव्ह साहेब, चला. पैसे ठेव, घेऊन फिरायचं, कुठे घेऊन जायचं. अरे संजू असं काय करतोय? बस इथे बस एक मिनिट. अरे संजू, आपण नाही आणणार. मी तुला एक ट्रिक सांगतो ना, त्यांनी 6 पडतात. दादा, मॅक्स फिक्सिंग. माझी मामी सांगते की कधीच चिटिंग नाही करायची. अरे एवढी चिटिंग चालते रे, कोणाचं नुकसान थोडी होणार आहे. अरे खेळा ना, काय चाललंय? खेळ ना संजू लवकर. एक काहीतरी गडबड आहे यार. हे बरोबर 6 कसे पडले? एक्झॅक्टली. काय गडबड चालली रे तुम्हा दोघांची? काही नाही चाललंय, ते असंच आमचं जनरल. असं कसं जनरल? तुम्ही चिटिंग करत असाल तर मी नाही खेळणार बाबा. अगं दीदी, चिडू नकोस. दादाशी चिटिंग चालते. आणि प्रतीक दादाने मला ट्रिक सांगितली, मॅक्स फिक्सिंग. 6 कसे पाडवायचे ते. तुलाच मदत करत होतो ना. थांब, तू कुठे पळतो? एक मिनिट थांब 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 थांब. तू थांब. हळूहळू लागेल, सावकाश सावकाश. थांब संजू, तुला तर ना मी बघतोच आता. हे गेले. आजोबा चहा टाकते तुमच्यासाठी. ग मला नको. मला जरा बँकेमध्ये काम आहे, मी जाऊन येतो. तशी कमल आहे आता तुझ्या सोबतीला ना. तुम्ही काय खो खो खेळताय का? मी तासभर राहू शकते घरात एकटी. आईने तर तुम्हाला पहारेकरी म्हणूनच पाठवले वाटतं, माझ्यावर नजर ठेवायला. अगं मला तसं नव्हतं म्हणायचं, तुला एकटीला राहायची सवय नाहीये ना, म्हणून म्हटलं मी फक्त. वा ग वा, आजी आजोबांना पहारेकरी म्हणतेस वाटतं. आता लेक्चर चालू व्हायच्या आधी मी चहा ठेवायला जाते. सावकाश. चला मी जाऊन येतो बँकेमध्ये. हा. अहो आणि एक काम करा, येताना जांभळं मिळाली तर बघा संजूसाठी. संजूला जांभळं खूप आवडतात ना. बर आणतो. जपून जा. हो. आशू, बोल आशू. बाकी कसं आहे ग सगळं? अगदी छान चाललंय. आणि काय ग, आता तिकडे आहेस तरी डोक्यातली चिंता जात नाही का इथली? माई, अगं माझ्या लग्नाला इतकी वर्ष झाली, म्हणून तू चिंता करायचं सोडलंयस का? नाही ना. अगं आपल्या बायकांच्या स्वभावातच आहे, बाकी काही नाही. अगदी खरंय बघ. तुला तर ना मी बघतोच आता. माई, अगं कसला एवढा दंगा चाललाय? अगं तो प्रतीक आलाय ना, संजू आणि प्रतीक मस्ती करतायत. प्रतीक म्हणजे तो येतो का अधूनमधून? अधूनमधून म्हणजे अगं तो केव्हाच आलाय. चांगला गुणी मुलगा आहे हा. आणि तुला सांगू का,
संजू घरी एकटाच बसलेला असायचा. अगं घरी यांनी पत्त्याचा कॅट जरी काढला ना तरी खिदळायचा नाही तो. पण आज प्रतीक बरोबर अगदी धमालच चालली आहे त्याची. संजूला असं बघून खूप छान वाटतंय बघ मला. आणि मयू मयू आली ना, आत्ताच कॉलेजातून आली आहे. माई म्हणजे मयू प्रतीक बरोबर आली का? नाही नाही. तुला मयू काही बोलली का प्रतीक बद्दल? काही बोलणं झालं तिच्याशी तुझं? तिचा खूप चांगला मित्र आहे ना म्हणून विचारलं. हो का? नाही मला काही वाटलं नाही तसं. फारसं काही बोलतही नाहीत ते एकमेकांशी. अगं संजू बरोबर मात्र अगदी त्याची छान गट्टी जमली. माई ऐक ना, मी फोन ठेवते. खरंच मला काही कळेनासं झालंय. मी सतत मयुरी आणि प्रतीकच्या बाबतीत संशय घेणं चुकीचं आहे.